नमस्कार मित्रांनो. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा 7 फेब्रुवारी 2019चा GR आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या GRच्या अनुषंगाने आपल्याला शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता कोणत्या स्तरासाठी कोणती असायला हवी हे निश्चित करता येणार आहे. चला तर मग बघूया हा महत्त्वाचा राज्य शासनाचा हा GR काय आहे आणि आपल्याला शिक्षक होण्यासाठी कोणत्या स्तरासाठी आपण परीक्षा देऊ शकतो आणि कोणत्या स्तरासाठी आपण नोकरीला लागू शकतो हे माहिती करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा GR आहे. चला तर मग बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रस्तावना. केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत 2002 मध्ये दुरुस्ती करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 पारित केला असून त्याची अंमलबजावणी दिनांक 1 एप्रिल 2010 पासून राज्यात सुरू झाली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदरचा कायदा दिनांक 12 एप्रिल 2012 रोजी वैध ठरवला आहे. या अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम 2011 अधिसूचित केला आहे. केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010च्या अधिसूचनेनुसार शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्याकरिता सदर कायद्याच्या कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषद NCTE यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट TET अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिनांक 13/2/2013च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षक पदाकरिता इयत्ता 1 ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असले तरी 6 ते 8 करिता नियुक्त करावयाच्या शिक्षकांनी पेपर 2 या गटाची परीक्षा कोणता विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे विषयनिहाय शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी करिता उपलब्ध करून देणे आवश्यक असले तरी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता अशी कोणतीही अट निर्धारित केलेली नसल्यामुळे उमेदवार त्याच्या पदवीच्या विषयाऐवजी अन्य शाखेचे विषय घेऊन सदर परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, शालेय स्तरावर अनिवार्य विषय निश्चित आहे. या विषयासाठी अध्यापन करणारे शिक्षक हे त्या विषयामध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. मात्र उपरोक्त तरतुदींच्या आधारे आतापर्यंत ज्या विषयांचे अध्यापन करायचे आहे त्या विषयाची पदवी नसली तरी शिक्षकांची नियुक्ती होऊन सदर शिक्षक हे स्वतःच्या पदवी व्यतिरिक्त अन्य विषयांचे अध्यापन करीत असल्याचे निदर्शनात आले आहे. शासन निर्णय दिनांक 25/1/2016 नुसार आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या समन्वय समितीने दिनांक 29/8/2018 रोजीच्या बैठकीत विविध विषयांचा अभ्यासगट व समित्यांमधील निवडक अध्यक्षांची निवड केली. त्यानुसार संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत विषय योजना निश्चिती समितीने प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषयनिहाय निश्चित करून दिली आहे. त्या अनुषंगाने अशी अर्हता निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता जर आपण हे 5 मुद्दे बघितले तर याच्यातनं आपल्याला प्रस्तावनेतच लक्षात येत आहे की या GRची किंवा या शासन निर्णयाची किती गरज होती. कारण की बरेचसे शिक्षक हे TETचा संभ्रम
कोणत्या विषयात TET पास करणे अनिवार्य आहे किंवा नाही, 1 ते 8 साठी TET आवश्यक आहे की नाही, या सर्व गोष्टींचा संभ्रम आपल्याला दिसत आहे. त्यामुळे शासनाने आता हा GR काढलेला आहे. आता शासन निर्णय बघूया. संदर्भाधीन क्रमांक 1, 3 आणि 4 येतील. शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2013, दिनांक 25/1/1989 आणि शासनपत्र दिनांक 9/11/2012 अधिक्रमित करण्यात येत असून राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. आता सर्वात आधी 1.1 इयत्ता 1ली ते 5वी करिता प्राथमिक शिक्षक. इयत्ता 1ली ते 5वी करिता प्राथमिक शिक्षक जर व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असायला हवी? या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ नुसार प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल. इयत्ता 1ली ते 5वी या वर्गासाठी सर्व विषय व इयत्ता 1ली ते 5वी या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असली पाहिजे? तर मान्यताप्राप्त मंडळाचे किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षांची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण, त्यास कोणतेही नाव असो, हे असणं गरजेचं आहे. किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र 2 वर्षाची पदविका DTED उत्तीर्ण आवश्यक, त्यास कोणतेही नाव असो. तर एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला इयत्ता 1ली ते 5वी वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ठरवण्यासाठी आपल्याला दिलेल्या आहेत. यानंतर आपण जर बघितलं तर पुढचा गट म्हणजे 6वी ते 8वी करिता उच्च प्राथमिक शिक्षक. यामध्ये आपल्याला शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय लागते ते आपल्याला बघायचं आहे. सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये उच्च प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल. आता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन व महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य असणे आवश्यक आहे. म्हणजे 1ली ते 8वीपर्यंत आपल्याला TET अनिवार्य आहे. त्यामध्ये आपण परिशिष्ट ब मध्ये जर बघितलं तर इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी आणि संस्कृत हे सर्व विषय आहेत. आणि इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्ग अध्यापनासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह व किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि 2 वर्षांची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका, त्यास कोणतेही नाव असो, किंवा उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी BEd किंवा शिक्षणशास्त्र पदवी BEd विशेष प्रशिक्षण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेकडून उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 45 गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी BEd उत्तीर्ण. यानंतर इयत्ता 9वी 10वी करिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शासन निर्णयानुसार जोडलेल्या परिशिष्ट क मध्ये दिलेली आहे. आता परिशिष्ट क मध्ये कोणती आपल्याला दिलेली आहे ते आपण बघूया. तर ज्या पद्धतीने 6 ते 8 साठी त्याच पद्धतीने आपल्याला 9 ते 10 साठी देखील BEd ही पदवी आवश्यक आहे. आणि त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह 50% गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद
अन्यथा संस्थेकडून शिक्षणशास्त्र म्हणजे BEd परीक्षा उत्तीर्ण असायला. इयत्ता 11वी-12वीसाठी उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, तर यांच्यासाठी परिशिष्ट ड मध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान 50% गुणांसह किंवा समकक्ष सह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेकडून BEd परीक्षा उत्तीर्ण. तर हा GR आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अजूनही बरेच मुद्दे या GR मध्ये दिलेले आहेत, पण ते आपण नंतरच्या व्हिडिओत बघूया. व्हिडिओ हा शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी खूपच माहितीपूर्ण आहे आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येते की आपल्याला कोणत्या स्लॅबसाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण आपल्याला गरजेचे आहे. तर एक चांगला माहिती आपल्याला या GR मधून मिळालेली आहे. असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.